रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत आणि जगबुडी नदीपात्राच्या अगदी जवळ भंगाराचे अक्षरशः डोंगर उभे राहिले आहेत। बर्णे नाका परिसरातील या प्रकाराकडे प्रशासनाचं मात्र सोयीस्कर डोळेझाक होत असल्याचा आरोप होतोय। विशेष म्हणजे नदीवरील ब्रिटिशकालीन धोकादायक पुलाचा व्यावसायिक वापरही यासाठी सुरू आहे। जगबुडी नदीच्या पुलावर असलेला हा सगळा प्रकार आहे। रत्नागिरीत भंगाराच्या डोंगरामुळे नदीपात्रालाच आता धोका निर्माण झाला आहे। खेडमध्ये आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत अतिशय धक्कादायक प्रकार भरणे नाक्याच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिला तर हा जो परिसर आहे तर तो परिसर आहे भरणे नाकाचा। या ठिकाणी जगबुडी नदीचं पात्र तुम्ही पाहू शकता, त्या बाजूला जगबुडी नदीचं पात्र आहे। तर नदीच्या पात्रापासून 100 मीटरच्या सुद्धा कमी अंतरामध्ये या ठिकाणी अक्षरशः भंगार साहित्याचा किंवा कचऱ्याचा डेपो या ठिकाणी मोठा उभा करून ठेवलेला आहे। आणि हा जो डेपो आहे हा कोणाच्या आशीर्वादाने हे सगळा प्रकार सुरू आहे, कारण का या कचऱ्याच्या डेपोमधून मोठ्या प्रमाणामध्ये जे डास असतील किंवा जे कीटकजन्य रोग असतील त्यांचा प्रादुर्भाव होण्याची या ठिकाणी भीती आहे। आणि अशा परिस्थितीकडे तालुक्याचा आरोग्य विभाग असेल किंवा तालुक्याचा महसूल विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल हे का लक्ष देत नाही? हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं निदर्शनास येऊन देखील या ठिकाणी ठोस कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळत नाही। एका बाजूला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे, दुसऱ्या बाजूला नदी आहे आणि यांच्यापासून 100 मीटरच्या आत हा असा प्रकार जो सुरू आहे तो अतिशय धक्कादायक आहे। यावर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरताना दिसत आहे। पुढार न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।